नेपाळमध्ये हिंसाचाराचा आगडोम उसळलाय। 2 दिवसांपासून नेपाळमधील झेन्सी रस्त्यावर उतरलेत। मंत्र्यांच्या बंगल्यापासून ते संसदेपर्यंत आंदोलकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली। या सगळ्यांचे हादरवून सोडणारे अनेक व्हिडिओही समोर येत आहेत। नेपाळमधला हा विध्वंस सोशल मीडिया ॲप्सवर बंदी लादली म्हणून केला जातोय असं बोललं गेलं, पण खरं कारण वेगळंच आहे। सोशल मीडियावरील बंदी उठवल्यानंतरही नेपाळमधला हिंसाचार थांबला नाही। त्यामुळे सोशल मीडियावर लावलेल्या बंदी विरोधात हे आंदोलन नव्हतं हे स्पष्ट झालं। या सगळ्यांमध्ये नेपाळचे पंतप्रधान राष्ट्रपतींनी राजीनामा दिला, त्यांनी देशातून पलायन करायला सुरुवात केली। मात्र तरी सुद्धा झेन्सीचा या आंदोलकांचा राग शांत झालेला नाही। यावरून नेपाळचे तरुण सरकार विरोधात इतके आक्रमक का झाले? नेपाळ सरकारनं सोशल मीडियावर बंदी का लादली आणि नेमकं या आंदोलनाने हिंसक वळण कधी घेतलं याचा सविस्तर आढावा या व्हिडिओमधून घेणार आहोत। नेपाळच्या झेन्सी आंदोलनामागे काय कारण सांगितलं जातंय ते सगळ्यात आधी आपण पाहूयात। नेपाळनं 2023 साली सोशल मीडिया ॲपसाठी काही मार्गदर्शक तत्व लागू केले। नेपाळमध्ये काम करणाऱ्या सर्व ॲप्सना नोंदणी करणं अनिवार्य होतं, पण परदेशी प्लॅटफॉर्म्सनी याकडे सर्रास दुर्लक्ष केलं। यानंतर नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयानं सरकारला या ॲप्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार 28 ऑगस्ट रोजी सरकारनं सर्व सोशल मीडिया ॲप्सना एका आठवड्यात नोंदणी करण्याचे निर्देश दिले। पण त्याचं पालन न झाल्यानं 5 सप्टेंबर रोजी 26 ॲप्सवर बंदी घालण्यात आली। बंदी घालण्यात आलेल्या ॲप्समध्ये फेसबुक, मेसेंजर, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सॲप, एक्स म्हणजेच ट्विटर, लिंक्डइन, स्नॅपचॅट, रेडिट यासारखे लोकप्रिय ॲप्स होते आणि याच कारणामुळे तरुणाईच्या संतापाचा ज्वालामुखी उसळला आणि त्यांनी उग्र आंदोलन पुकारलं। पण या आंदोलनामागे हेच एक कारण पुरेसं नव्हतं। खरं कारण काय तेही आपण पाहूयात। कोविड नंतर जगभरातल्या देशांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे। साहजिकच कोविडचा फटका नेपाळलाही बसला। त्यामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढली। नेपाळमधील कित्येक तरुणांनी रोजीरोटीसाठी परदेशात स्थलांतर केलं, पण तिथं नेपाळी तरुणांना अपमानजनक वागणूक मिळाली। त्यामुळे त्यांच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण झाली। त्यात देशामध्ये राहणाऱ्या तरुणांना महागाई आणि बेरोजगारीनं जखडलं। देशात अशी बिकट परिस्थिती असताना नेपाळमध्ये राजकीय पक्षांकडून केवळ खुर्चीचा खेळ सुरू होता। नेपाळमध्ये 3 प्रमुख राजकीय पक्ष आहेत: माओवादी, नेपाळी काँग्रेस आणि नेपाळ कम्युनिस्ट पार्टी एमाले। या तिन्ही पक्षांनी या काळामध्ये लोकांच्या अडचणी सोडवण्यापेक्षा सत्तेची संगीत खुर्ची खेळणं पसंत केलं। त्यामुळे नेपाळमधील सर्वसामान्य जनता, विशेषतः झेन्सी पिढी भरडली गेली। अशातच नेपाळमधील एका टीव्ही अँकरनं राष्ट्रीय लोकतांत्रिक नावाचा एक पक्ष स्थापन केला। या पक्षानं बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवर नेपाळच्या राजकारणात पाय रोवले। नेपाळमध्ये या पक्षाची मोठ्या प्रमाणामध्ये क्रेज वाढली, पण कालांतरानं याच पक्षाचे रवी लामिछाने हे स्वतःच वादाच्या भोवऱ्यात सापडले। याच कारणामुळे नेपाळी तरुणांचा राजकीय पक्षांवरचा विश्वास उडाला। दिशाहीन झाल्याची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली। एकीकडे बेरोजगार, दिशाहीन तरुणांचा जमाव आणि दुसरीकडे परदेशामध्ये शिक्षण घेणारी राजकीय नेत्यांची मुलं। हा फरक नेपाळच्या अस्वस्थ तरुणाईनं हेरला। राजकीय पुढाऱ्यांच्या मुलांची परदेशातील लॅविश लाईफ, त्यांचं सुटाबुटातलं जगणं सोशल मीडियावर नेपाळमध्ये व्हायरल होऊ लागलं। हाताला काम नसलेले आणि आधीच सरकारवर नाराज असलेले तरुण हे सगळं पाहून उद्विग्न झाले। याच उद्विग्नतेतून नेपाळमध्ये पॉलिटिकल नेपो बेबीज नावाचा एक ट्रेंड सुरू झाला। #पॉलिटिशियन्स नेपो बेबी नेपाल या हॅशटॅग खाली नेत्यांच्या मुलांच्या महागड्या गाड्या, त्यांची लक्झुरियस लाईफस्टाईल समोर आली आणि यातूनच नेत्यांबद्दलचा रोष वाढत गेला। हाच रोष दाबण्यासाठी आणि सोशल मीडियावरची नेपो किड्स मोहीम दडपण्यासाठी नेपाळ सरकारनं सोशल मीडिया ॲप्सवर बंदी लादली, असा समज आंदोलकांमध्ये रूढ झाला। तरुणांनी शांततेत आंदोलन पुकारलं, पण ते दडपून टाकण्यासाठी नेपाळ सरकारनं पोलीस बळाचा वापर केला, ज्यामध्ये 20 आंदोलकांचा जीव गेला आणि पाहता पाहता आंदोलनानं उग्र रूप धारण केलं। शांततेत चालणाऱ्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं आणि आता नेपाळमध्ये काय परिस्थिती आहे हे वेगळं सांगायची गरज नाहीये। त्यामुळे नेपाळचं हे आंदोलन केवळ सोशल मीडिया ॲप्सवर बंदी लादली गेली म्हणून झालं असं बोलणं योग्य ठरणार नाही। आंदोलनाला झेन्सी म्हणणंही योग्य ठरणार नाही। नेपाळमधील बेरोजगारी, भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या तरुणांची ती अस्वस्थता आहे आणि अस्वस्थ तरुणाई काय करू शकते हे थायलंड, सुदान आणि श्रीलंकेच्या निमित्तानं अख्ख्या जगानं अनुभवलंय।
तुम्हाला याबाबत नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.